तर उत्पन्न किती झालं होतं तुम्हाला 13 ते महिन्यात साधारणतः 110 टनापर्यंत उत्पन्न निघालं होतं प्रति एकरी प्रति 13 महिन्यात? 13 महिने. हे सगळे द्विदल वर्गीय कुठलंही पीक वर केलं त्यांनी जमिनीतला हवेतला नत्र जमिनीत स्थिर करून ठेवला की आपल्याला ऊसाला उत्पन्नात जवळजवळ एका पिकामागे 10-12 टनाचं उत्पन्न ऊसाचं वाढून मिळतंय. ऊस काय घेतोय? हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऊस पाण्यातून घेतोय. ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण होतंय तेव्हा ते त्याचं विघटन करून वापरते. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतोय. म्हणून दमट वातावरण असलेल्या एरियाला ऊसाचं उत्पन्न जास्त निघतंय. महाराष्ट्रातले जवळजवळ 70-80% लोक ऊस नाही पाचोटच पिकवत आहेत. वातावरण मॅनेज झाल्यामुळे याचं उत्पन्न वाढ एकदम वेगात वाढ झालेली आणि ह्या आंतरपिकाने आपला जास्त फायदा झालेला आहे. तर 12 महिन्यात 13 महिन्यापर्यंत तो गेला तर 100 क्रॉस करेल आणि 100 क्रॉस करणारे जे सगळे शेतकरी आहेत ते सगळे 17-18 महिन्यावाले. म्हणजे आपण ह्या पद्धतीत कमी दिवसात 100 टनापर्यंत जाऊ शकतो 12-13 महिन्यामध्ये. नमस्कार मंडळी, आज अशा ऊसाच्या रानामध्ये जिथं नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत आणि एक असा जुगाड आहे खतरनाक वाला जो हे प्रगतशील शेतकरी तिथले या ऊसामध्ये केले आणि त्यामुळं त्यांचा जवळपास जो 9 महिन्याला ऊस तयार होणार आहे तो 7 महिन्यात तयार झाला. जवळपास 1.5 ते 2 महिन्यात आधी तयार झाला. कारण सायंटिफिक कारण कशी आहेत, त्याचबरोबर एकरी त्यांनी म्हणजे कारखान्याला जास्त ऊस जात नाही, त्यांची स्वतःची नर्सरी आहे त्यामुळे ते एक 9-10 महिन्यातच कट करत असतात. पण काही वेळेस कारखान्याला जातो तर त्यावेळेस त्यांचा जवळपास एकरी 119 टनाचा उतारा आलेला आहे. जवळपास 100 टनाच्या वरतीच उतारा येतो. तर यामध्ये जेव्हा लागवडी करतो तेव्हापासून पाण्याचं नियोजन कसं करायचं, खताचं नियोजन कसं करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपला एक परिचय करून द्या शेतकऱ्यांना. मी अभिजित धुमाळ, मुक्काम पोस्ट मुखई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ऊसाची शेती कधीपासून करतो आपण जवळजवळ मी 15 ते 20 वर्ष होत आले ऊसाची शेती करतो. आता साधारणतः किती एकरवरती स्वतः ऊस करतो? आता सध्या आपला एक 30 एकरवरती स्वतःचा ऊस आहे. स्वतःचे बेने प्लॉट आहे 30 एकरवरती. स्वतःची नर्सरी असल्यामुळे ते बेण्यांसाठी जेवढं लागतं तेवढं 30 एकरवरती स्वतः आपण तयार करतो. आता लागवडीचा आपण जर विचार केला, कोणत्या चांगल्या व्हरायटी आहेत ज्या लागवडीसाठी योग्य आहेत सध्याच्या काळात? आता तशी सध्याच्या काळात पहिल्यापासून जी चालत आलेली 86-032 ही व्हरायटी अडसालीसाठी सगळ्यात चांगली चालते. जे लोक 17-18 महिने ऊस ठेवतात त्यांना ही व्हरायटी बेस्ट आहे. आणि अजून जर पुढल्या महिन्यातला विचार केला तर 265 लावलं जातं. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? जुलै-ऑगस्ट मध्ये जर लागवड केली तर 265 जे कारखाने घेत असतील तर बरेचसे शेतकरी 265 लावतात. त्या व्हरायटीला वजन चांगलं आहे, पण थोडस कारखाने न्यायला जर उशीर झाला तर वजन घटू शकतं. त्या 2 व्हरायटी रेग्युलर व्हरायटी आहेत. आणि आता त्या ज्या नवीन व्हरायटी आल्यात म्हणजे 265 आणि 254 व्हरायटीचं संकर केलेली ही एक व्हरायटी आहे 13,007 म्हणून. ही एक नवीन व्हरायटी आलेली. याला गोळी चांगली आहे, वाढ पण चांगली आहे, पाण्याचा ताण सहन करते ही व्हरायटी. आणि ही जे 265 ला जो तांबेरा नावाचा जो प्रकार येतो तो ह्या व्हरायटीला येत नाही. रोगप्रतिकार शक्ती याची चांगली आहे. आणि उतारा जवळजवळ 80-90 टन तुम्हाला 12 महिन्याच्या आसपास 80 टनाचं उत्पन्न ही 13,007 व्हरायटी देऊ शकते. अजून एक व्हरायटी आहे 265 आणि 9408चा संकर करून तयार केलेली 15-012 म्हणून. तिचं पण हे चांगलं आहे, म्हणजे वजन चांगलं आहे 15-012चं. त्या व्हरायटीला थोडी जाडी जास्त आहे आणि थोडा फुटवा कमी आहे. या व्हरायटीला फुटवा जास्त आहे. लागवडीला योग्य काळ कोणता राहतो? तशी आता 12 महिने लागवड होऊ लागली. पहिलं कसं व्हायचं की उन्हाळ्यात लागवड केली जात नव्हती, खोडकिडीचा प्रादुर्भाव व्हायचा, जास्त व्हायचा. पण आता बरेचशा ड्रिपने किंवा आता हे आपण स्प्रिंकलर केले, स्प्रिंकलरने पाणी दिल्यावर खोडकीड वगैरे काही पडतच नाही. अगदी उन्हाळ्याची लागवड केली तरी फायदा होतो त्याचा. ज्यावेळेस लागवड करतो ती रोपांचीच केली पाहिजे की आपण ऊसाचा कांडी असते कांडीची केली पाहिजे? त्याचं कसं होतं, कांड्याची जर लागवड केली तरी आपली 1 एकरीची संख्या मर्यादित करायला आली पाहिजे शेतकऱ्याला. ती करता येत नाही. त्याच्यामुळं ज्यांना उत्पन्न वाढून घ्यायचंय त्यांनी रोपाची लागवड केली पाहिजे. कारण तर 1 एकरात आपण साधारणतः 5,000 रोप लावतो आणि एक जो ऊसाचं रोप असतं त्याला एक 8 फुटवे आले तर 8-5 40,000 संख्या आपली मर्यादित होती. आणि पहिल्या 65 दिवसात जे एक रोप असतं त्या एक रोपाला आयबर्ड म्हणतात. त्या आयबर्डला एका बाजूने 3 एका बाजूने 4 आणि मेन जेठा असे मिळून 8 डोळे असतात. 8 डोळ्यांचा तो बंच असतो. तो बंच पहिल्या 65 दिवसात सर्व डोळे फुटतात जर खत व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर. आणि मग त्याला जर त्या टायमेला आपली 60-65 दिवसावर हलकी बाळभरणी झाली
तर ते आहे ते फुटवेवर येतात आणि अगदी तुमची 70-75 दिवसाला तुमची मोठी भरणी करता येते. आणि कुटुंब नियोजन ऊसाचं व्यवस्थित जर झालं तर एक ऊस 2-2 किलो 2.5 किलो पर्यंत न्यायला 12-13 महिन्यात सुद्धा शक्य आहे. पण तो लहानपणापासून तोच सांभाळला पाहिजे जो आपल्याला उत्पन्नाला न्यायचा. आता कांडी लागवडीत ते शक्य होत नाही. 1 लाख संख्या होती, त्याच्या 60-70 हजार मरती. ऊसाच्याच ऊस वशव्याला पडून मरतो आणि उत्पन्न घटतं. जी 40,000 संख्या आपल्याला करायची आपल्या शेतामध्ये, त्याला लागवडीचं अंतर कसं पाहिजे? आता भरपूर म्हणजे शेतकऱ्यांनी काही 7 फूट लावतात, काही 5 फूट लावतात, पण सरासरी 4.5 फूट लागवड आणि 2.5 फूट बाय 4.5ला बऱ्यापैकी योग्य असं वाटतं आम्हाला. तर मी जवळजवळ हे 10-12 वर्ष हे 4.5 बाय 2.5 लावून पाहिले. तर ह्याच्यात उत्पन्न बी चांगलं वाढतंय. आणि जर अंतर वाढवलं तर जे मधलं जो स्पेस वाढतो त्या स्पेस मध्ये गवत राहतं. जिथं जमिनीला ऊन मिळेल तिथं गवत उगवणार आणि ते गवत काढायला आपल्याला अधिक खर्च पडतो. त्यामुळं 4.5 फुटी सरी तुमचं साधारणतः 2.5-3 महिन्यात सरी झाकली जाते आणि गवत काढायचा हे वाचतो. जेव्हा आपण लागवड करणार आहे तेव्हा कोणता भेसळ डोस द्यावा लागेल? एकरीनुसार साधारणतः जर काळी जमीन असेल किंवा चुनखडीयुक्त जमीन असेल तर तिथं बेसल डोस वेगळा द्यावा लागतो. 1846 3 बॅग, पोटॅश 2 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, गंधक 15 किलो आणि बाकी झिंक आणि फेरस 265 व्हरायटी असेल तर झिंक फेरस टाकला गेला पाहिजे 38 किलोच्या आसपास. 86-032 असेल तर 10-10 किलो पण बरोबर होतं. जर नाही टाकला 265ला झिंक फेरस तुम्ही 38-40 किलो जर टाकलं नाही तर पुढल्या वर्षी जो 265 उगवणार आहे त्याला तो मिळत नाही आणि तो पिवळा उगवतो. आणि मग तुम्हाला कोणी कृषी सेवा केंद्रावाले गेले तर तुम्हाला सांगणार हे याला फेरसची डिफिशियन्सी आहे, याला वरून फवारणी मारा. मग ते इडा फेरस किंवा अशी काहीतरी फवारणी देणार आणि वरून कंट्रोल करायला सांगणार. पण ते प्रॉपर पोटातून मिळालं तर चांगले. म्हणजे फक्त ते 265 पुरतं अवलंबून म्हणजे हे तुमचा अनुभव आहे म्हणजे मित्रांनो, इतक्या वर्षाचा अनुभव. त्यामुळे व्हरायटी मध्ये डिफरन्स, व्हरायटीनुसार अन्न द्रव्य कमी जास्त राहतं. मग त्यानंतरची फवारणी किंवा खत नियोजन कसं असतं? त्यानंतर आपण आळवण्या घेतो. म्हणजे मॅग्नेशियम 3 किलो, पुन्हा 052-34 3 किलो. जर काळी जमीन असेल तर अमोनिया 3 किलो आणि लाल जमीन असेल तर युरिया 6 किलो. त्याच्यात 1 किलो ह्युमिक ऍसिड आणि 1 कीटकनाशक साधं कोणचं बी, एकदा प्रोफेक्स, एकदा हमला असं. आणि 15-20 दिवसांनी आळवण्या करतो. म्हणजे तेवढीच जमीन जी जवळ त्या मुळीच्या जवळची आहे तिला खत व्यवस्थापन व्यवस्थित द्यायचं आणि फटकन ऊस वाढवून घ्यायचा. नको त्या टायमिंग मध्ये सगळीकडे खत टाकून पण हे चुकते. आळवण्या करून लवकर वाढवून घ्यायचा असतो त्या टायमिंगला. आणि फवारण्याला पण आपण साधा 19-21 मारला तरी चांगल्या वेगात वाढ होते. हे पहिल्या आळवण्या झाल्या आपल्या. काय होतं, जर आपण हा ऊस आता सलग 12-12 15-15 वर्ष आता मी स्वतः ऊसाची बेनिप्लॉट करतोय. माझ्याकडे क्षेत्र जेवढं आहे तेवढं बेनिप्लॉटला कमी पडतंय म्हणून मला पुन्हा दुसरं पीक घेता येत नाही. 1-2 याच्यात ताग द्यायच्या घेतलं तर उत्पन्न चांगलं मिळतं, पण ताग द्यायच्या घ्यायला पण वेळ नाही मिळत. मग आता मी त्याच्यात काय केलं, ह्या स्प्रिंकलरवर वरच्या बेडवर मेथी टाकली. मेथी टाकल्यावर त्या मेथीच्या मेथी हे द्विदल वर्गीय पीक आहे. मेथी हवेतला नत्र स्टोअर करतो जमिनीत, मुळीत मध्ये रायझोबियमच्या गाठीमधून तो स्थिर करतो. म्हणजे त्याला लोक बिवड म्हणतात. जुन्या काळात बिवड, बेवड वगैरे असं म्हणतात. धना असेल, मेथी असेल, मुगी, उडीद, सोयाबीनचा सुद्धा बिवड चांगला होतो. ताग द्यायचा तर आहेच. हे सगळे द्विदल वर्गीय कुठलंही पीक वर केलं आणि ते त्यांनी जमिनीतला हवेतला नत्र जमिनीत स्थिर करून ठेवला की आपल्याला ऊसाला उत्पन्नात जवळजवळ एका पिकामागे 10-12 टनाचं उत्पन्न ऊसाचं वाढून मिळतं. का तर ते द्विदल वर्गीय आहे आणि त्यामुळे तो नत्र जास्त जमिनीत नत्र स्थिर करतो. नत्राचं काम असं आहे की आपण कितीही युरिया टाकला तर तो 2 दिवसात लागू पडतो, 7 दिवसात सगळा गायब होतो. आणि त्या काळात जर ऊस 5 किलो युरिया खाणार असेल आणि तुम्ही 50 किलो टाकला तर तो 5 किलो खाणार आहे, वरचा 45 किलो तुमचा निघून जाणार आहे. त्याचं काही कामाला येणार नाही. पण जो द्विदल वर्गीय पिकांनी जमिनी स्टोअर करून ठेवलाय तो कुठेही जात नाही. तो जमिनीत एक तर गवताची मुळी घेईल किंवा ऊसाची मुळी घेईल, तो ऊस खाईल आणि तरच तो नत्र
बाहेर जाईल तर तो स्टोअर म्हणजे एकदम साचूनच असेल. त्यामुळे मग कोणी लागवड करत असेल तर आंतरपीक जरूर करा, ते पण द्विदल वर्गीय करा. हा, आंतरपीकच करायचं, फक्त ते द्विदल वर्गीय करायचं. आणि आंतरपिकाची सावली मुख्य पिकावर पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. समजा उत्तर दक्षिण सरी असेल तर पूर्वेच्या बाजूला आंतरपीक लावलं गेलं पाहिजे किंवा बेडवर लावलं गेलं पाहिजे वर. आणि जर तुमची पूर्व पश्चिम सरी असेल तर उत्तरेच्या बाजूला लावलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडं सूर्याचं किरण दक्षिणेकडून पडतात आणि ते उत्तरेच्या बाजूला लावलं गेलं तर त्याची सावली वरच्या बेडवर पडेल, ऊसावर पडणार नाही. कारण तो ऊसाच्या बुडखाला जर ऊन मिळालं तरच फुटवे व्यवस्थित होतील आणि ऊसाच्या पानांना ऊन मिळालं तरच प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होईल आणि ऊसाची वाढ वेगात होईल. बरोबर. मग त्यामुळे जे काही ज्यांची हाईट जास्त वाढणार नाही अशीच केलं पाहिजे. हाईट वाढणार नाही अशीच आंतरपिकं केली पाहिजेत. ह्या पिकांसोबत आपण एखादं बुरशीनाशक जरी फवारणी घेतली तरी ऊसाला त्याचा फायदाच होतो. आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या बऱ्याचशा झाल्या पाहिजेत ऊसासाठी. बरं. मग ते फवारणी कधीपासून चालू करायच्या बुरशीनाशकाचा? आता आळवणीमध्ये पण आपण घेतो. आळवणीमध्ये पण आपण पहिल्या पैसूनच बुरशीनाशक घ्यायला सांगतो. प्रत्येक फवारणीच्या टायमिंगला एखादं बुरशीनाशक टप्प्याटप्प्याने घेतलं पाहिजे. म्हणजे साध्या बुरशीनाशकापासून सुरुवात करीत थोडं वाढवीत गेले पाहिजे बुरशीनाशक. म्हणजे आंतरपिकाचा जरी पेमेंट झालं नाही तरी मग आपण आंतरपीक केलं आणि त्याचं 10 टन उत्पन्न आपलं वाढलं म्हणजे 30,000 उत्पन्न आपलं गॅरंटेड वाढलं. मग त्या आंतरपिकाचं काही होईल. आणि शिवाय खर्च जास्त न करता, खर्च न करता कमी खर्चामध्ये होऊन जाते. बरोबर. आणि त्यातून उत्पन्न येणार याची अपेक्षा पण आहे. जो एक रोप आपण देतो किंवा एक डोळा जो उगवतो त्या डोळ्याला एका बाजूने 3 आणि एका बाजूने 4 असे फुटवे निघतात. तो एक आयबर्ड आहे म्हणून. आता तो एक आयबर्डला पहिले 65 दिवसात तेवढे फुटवे निघतात. आणि ते फुटवे जर आपण त्या फुटव्यांच्या शेजारी ऊन लागत राहिलं तर ऊन लागलं की पुन्हा 90 दिवसानंतर त्या प्रत्येक फुटव्याला पुन्हा 6-7 येतात. म्हणजे एक जो डोळा असतो त्याला 8च फुटवे येणार आहेत. पहिले जे आहेत त्याचे मेन फुटवे ते 8 येणार आहेत. आणि त्या 8ला पुन्हा 90 दिवसांनी जर तुम्ही तिथं गारवा तयार केला नाही किंवा ते झाकलं नाही तर त्याला पुन्हा 6-7 पुन्हा येतील त्याला. म्हणजे त्याच फुटव्यांना परत फुटवे फुटणार. त्याच्या शेजारचे जे पानं आहेत त्या पानाखाली प्रत्येक पानाखाली एक डोळा आहे. मग ते 60-65 फुटवे आपले होऊ शकतात. 55-60-65. मग ते 55-60-65 झाले की ते फुटवे जर साधारणतः डोक्याच्या हाईटला आले आणि आपल्या 1 एकरात आपण 5,000 रोपं लावली आहेत आणि ते 65 फुटवे झाले तर आपली संख्या अत्यंत जास्त होते. मग ऊसाच्याच वशव्याला ऊस पडणार आणि ते जे नंतर आलेले फुटवे ते सगळेच जाणार, नंतर मारणार सगळे, ते सगळेच मारणार. कारण तर ते त्याला तेवढं ऊन मिळणार नाही. जे वर गेलेत ते ऊन घेणार आणि वशव्याला पडून हे मरून जाणार. म्हणजे जे काय आपण खत व्यवस्थापन देऊ, बाकी अजून काय नियोजन करू, फवारणी करू, ते सगळं घेणार आणि नंतर शेवटी नुकसान होणार. आपण ऊस पिकवायच्या ऐवजी पाचूट पिकवणार. आज महाराष्ट्रातले जवळजवळ 70-80% लोक ऊस नाही पाचूटच पिकवत आहे. डोळ्यांचं नियोजन नाही नीट करत आहे. ते कसं केलं पाहिजे नीट नियोजन? फक्त पहिल्यांदा ज्या आळवण्या आहेत त्या आळवण्या व्यवस्थित करून त्या प्रत्येक रोपाला फुटवे बरोबर 8 फुटव्याला बाळभरणी केली पाहिजे. पहिले फुटवे काढले पाहिजेत 8, मग बाळभरणी केली पाहिजे. बाळभरणी करून घेतल्यानंतर ते फुटवे 2 विताचे झाल्यावर लगेच मोठी भरणी करून तो प्लॉट डायरेक्ट वाढवायला लावला पाहिजे. एक किती दिवसाचे, एक अंदाजे किती दिवसाच्या याच्यात येतं ते? हे 60-65 दिवसात सर्व पहिले बाळभरणी होती, व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर, आणि 90 दिवसाला मोठी भरणी होती. मोठ्या भरणीला खत व्यवस्थापन कसं राहतं? मोठ्या भरणीला जसं आपला पहिला जो डोस आहे ना त्याच पद्धतीचा डोस राहतो, पण थोडंसं त्याच्यात एखादं फर्टेरा, एखादं कीटकनाशक टाकलं गेलं पाहिजे म्हणजे हुमणीचा याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. बरं मित्रांनो, आपण खत व्यवस्थापनाविषयी संपूर्ण माहिती सांगितली. तर याच्यामध्ये फवारणी आणि जे ऊसाला पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार. आणि याच्यामध्ये तो ज्यांनी जे नवीन तंत्रज्ञान वापरलेले याच्यामध्ये जो अनुभव आला आतापर्यंतचा, त्यांनी कसे बदल केले त्याच्यामध्ये आणि त्याचा फायदा त्यांना फवारणीमध्ये कसा झाला ते पूर्ण माहिती करून घेऊ. तर साहेब, पहिले आपण पाणी व्यवस्थापन कसं होतं, त्यानंतर आपण बदल कसे केले त्याबद्दल सांगा. पहिलं आपलं ड्रिपनी पाणी व्यवस्थापन होतं. याला आपलं याचं ड्रिप आपण 2-2, 3-3 तास चालवायचो. मोठाला ऊस झाला की त्याला
जवळजवळ 12-12 तास ड्रीप चालवावं लागायचं. कारण तर नळीमध्ये असायची आणि तिथपासून 4.5 फूट सरी भिजायला जो वेळ लागेल तेवढा वेळ ड्रीप चालवावं लागायचं. मग तो त्या टायमीला जमीन खोलभर पाणी जायचं भरपूर आणि इकडं तिकडं बी पांगायचं भरपूर. त्या टायमीला मग ते बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते खत आपण जे दिलेलं आहे ते खत लिंच आउट व्हायचं त्या ह्याच्यातून. मग नंतर आपल्याला ड्रीपने पुन्हा खत देत राहावं लागायची त्या पद्धतीत. मग ते आपण मध्ये जे रेनगन चालू केली, कधी केली ती साधारणतः 5-6 वर्षापूर्वी रेनगन लावली होती. तर त्या रेनगनवर जास्त काही खत वगैरे त्याला द्यावं लागत नव्हतं. वरून पाणी ज्यावेळेस हवेतून पडायचं त्यावेळेस हवेत जवळजवळ 78% नत्र, तो नत्र त्या पाण्यात विरघळून आपल्याला आयताच मिळायचा आणि पानं धुतली जायची. पानं धुतली गेल्यावर त्याचं प्रकाश संश्लेषण एकदम व्यवस्थित व्हायचं आणि बऱ्यापैकी उत्पन्न वाढायचं. पहिले 3 महिने ते लावता येत नव्हतं ना रेनगन. ते पाणी जोरात मारून लहान ऊसाची पानं फाडणे, माती उडवून गाभ्यात जाऊन गाभी पडणे असे प्रॉब्लेम पहिल्या त्या रेनगनला यायचे. आता हे जे स्प्रिंकलर जोडल्याच्या नंतर ते प्रॉब्लेम. आता तुम्ही स्प्रिंकलर जोडलेत, कधीपासून वापरताय स्प्रिंकलर? स्प्रिंकलर झाले आता जवळजवळ 8-9 महिने होत आले आपण स्प्रिंकलरला मारले. पण जे नॉर्मल स्प्रिंकलर असतात जवळपास 3.5 फुटापर्यंत उंची राहते. हे स्प्रिंकलर वेगळे काय त्याच्यामध्ये, म्हणजे हाईट सांगा कसं होतं, म्हणजे जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा किती हाईट राहते? याची लागवड करताना पहिली हाईट 8 फुटाचा पहिला रॉड आहे तेवढी राहते. त्याची नळी आहे ती आहे 16 फुटाची तशीच आहे. त्याच्या मोल्डिंग मध्ये काहीतरी बदल केलेला आहे. त्यामुळे 30x30 ला पाणी व्यवस्थित मारतंय. 30 फूट म्हणजे ह्या स्प्रिंकलरचं पाणी त्या स्प्रिंकलरच्या बुडखात पडतंय, त्याचं याच्यात पडतंय. कुठंही कमी जास्त पाणी होत नाही, सारखं पाणी, सगळ्या झाडांना सारखं पाणी पडतंय, सगळं सारखं पाणी. आणि सगळ्यात जास्त हाईट किती होती याची? सगळ्यात जास्त हाईट 15-16 फूट होती. आणि 16 फूट हे ऊसाला चांगलं पडतं? हो, 16 फूट हाईटला ऊस त्याच्यापेक्षा वर वाढत नाही, वाढतो पण पडून वाढतो. त्यामुळे मग ते बरोबरच शेवटपर्यंत ऊसाला चालतं ते. शेवटपर्यंत चालतं. आता हे जे स्प्रिंकलर लावले तुम्ही, याचा वेगळा फायदा काय तुम्हाला झालेला आहे? आता ड्रिप पण वापरते तुम्ही याच्या आधी, तर मग वेगळं काय फायदा जास्त झालेला आहे? वेगळा फायदा म्हणजे मी पहिल्यांदा स्प्रिंकलर लावल्या पहिल्यांदा आंतरपीक केलं. आंतरपिकाचेच माझे 60-65 हजार रुपये 2 वेळा मेथीचा दाण्याचा फड काढून झाला, त्याच्यातच निघून आले एकरी. आणि बाकी तो बिवड झाला तो वेगळा. आणि याची लाईफ जास्त आहे, म्हणजे ठिबक करायला गेलं तर आपल्या चौथ्या वर्षी 5व्या वर्षी चांगला सांभाळलं तरी तेवढं जातं. पण या स्प्रिंकलरला लाईफ जास्त आहे. आता ही खालची नळी याला 20-25 वर्ष काय होणार नाही आणि 10 वर्ष वरच्या स्प्रिंकलरला बी आयुष्य आहे. लई काय बदलावा लागला तर वरचा जो फिरणारा नऊ झाले तो बदलावा लागला तर तो 10 वर्षांनी बदलावा लागेल. म्हणजे एक लॉंग पिरियड काम झालं. आणि फिल्टर नसला तरी चलून जाते, कारण तर एवढ्या हाईटला त्याला एवढं मोठं होल आहे. त्या होल मधून पाणी जाताना काडी कचरा काय असेल ते फेकून देतो. आणि 1 एकराला 40च नऊ झाले त्यामुळं. आणि जरी गुतलं तरी ते काढून त्याला साफ करायची सोय आहे. म्हणजे त्याला ड्रिपला जसं ऍसिड सोडावं लागतंय असलं काही करावं लागत नाही. साधा आपला बाबलीचा काटा नाही तर सुई घेतली तर खुलून करतात. एकरी असे 40 स्टँड लागतात आणि 40 नोझल बसतात. एकरी 40 स्टँड आणि 40 नोझल बसतात. यात तुमचा फायदा कसा झाला ते सांगा. आता याच्यातून काय होतंय, ज्यावेळेस आपण स्प्रिंकलर चालू करतो, आता स्प्रिंकलर चालू करतो साधारणतः रोज सकाळी किंवा आता उन्हाळ्याच्या टायमिंगला मी दुपारी चालू करायचो, 1 तासभर चालवायचो. ज्यावेळेस ते पाणी ऊसाच्या पानांवर पडतं त्यावेळेस ते इकडं तिकडं न जाता सगळं पाणी ऊसाचं पानाचं जवळ घेतं आणि त्याच्या बुडखात सोडतं. त्यामुळं एकदम कमी पाणी लागतं. म्हणजे बरेचशा लोकांना असं काय वाटतं की स्प्रिंकलरनी पाणी हवेत उडलं इकडे तिकडे जाईल. उलट जिथं मुळी आहे तिथं मुळीला पाणी ते जवळ घेते आणि मुळीपाशी पाणी सोडतंय. वातावरण मॅनेज होतंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की एखाद्या वर्षी खूप शेतकरी चांगला म्हणजे सगळ्या खत माती व्यवस्थापन सगळं चांगलं करतात, पण ऊस तोडायला गेला की 60 टन निघणार ऊस अचानक एखाद्याचा 40 टन निघतो. तर का तर त्या शेतकऱ्यामध्ये ह्या वर्षी वातावरण चांगलं नव्हतं. वातावरणाचं कसं असतं, ज्यावेळेस 25च्या खाली किंवा 18च्या खाली डिग्रीच्या खाली ज्यावेळेस टेम्परेचर येईल तेव्हा पण ऊसाची वाढ थांबते आणि 38च्या वर गेलं तरी पण ऊसाची वाढ थांबते. आता ह्या वर्षी 42 डिग्री सेल्सिअस तापमान होतं अख्ख्या उन्हाळ्यामध्ये. पण त्या टायमेला आपल्या प्लॉटमध्ये कधी 38च्या वर टेम्परेचर गेलं नाही, कारण आपण स्प्रिंकलर चालू केले की आपल्या इथलं सगळ्याचं वातावरण
मॅनेज व्हायचं. वातावरण मॅनेज झाल्यामुळे याचं उत्पन्न वाढ एकदम वेगात वाढ झालेली आणि ह्या आंतरपिकाने आपला जास्त फायदा झालेला आहे. बरोबर, आंतरपीक तर महत्वाचं. हो, फवारणीमध्ये आता याच्यात काय झालंय, ऊसाला भरपूर शेतकरी फवारण्या घेतात, पण फवारण्या घेणं ड्रोननी फवारणी घ्यायला गेली 600-700 रुपये एकर घेतात फवारणीवाले. बरं ते पण 10-12 एकर फवारणी असेल तरच येणार. त्याच्यातून त्यांचं एक औषध आहे ते टाकणार त्याच्यात 200-300 रुपयाचं, मग ते आपल्याला फवारणी 1000 रुपयावर नेते. आणि ह्या स्प्रिंकलरला आपण काय केलेलं आहे, मेन जे सबमेन आहे, सबमेन पाशी एक 16 mm चा पॉईंट काढलेला आहे. आपला जो पाठीवरचा औषध मारायचा पंप असतो त्या पंपामध्ये 6 किलो युरिया आणि 0.32 1 किलो एवढं कालं होतं. आणि स्प्रिंकलर चालू केले की पंपाचं बटन चालू करतो. हे चालू केलं की सगळी फवारणी आपली 10-15 मिनिटात, पंप संपला, फवारणी झाली की आपण पाणी लगेच बंद करतो, म्हणजे ते पानांवर राहण्यासाठी. आणि जरी पानांवर पुन्हा गाभ्यातून याच्यातून मिळतात. पहिलं शेड्यूल आहे, पहिल्या आठवड्याला युरिया 0.32, दुसऱ्या आठवड्याला पुन्हा युरिया 0.32, तिसऱ्या आठवड्याला 0.34 आणि अमोनिया देतोय, आणि चौथ्या आठवड्याला फक्त सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट 1 किलो एवढं. असं 4 आठवड्याला महिन्याचं सगळं शेड्यूल हे चालू आहे. दर शनिवारी मी हे स्प्रे देतो. दुसरे स्प्रे आहेत ना, हे साधारणतः 4 महिन्याच्या पुढं घेताच येत नव्हते. 4 महिन्याच्या पुढं ते इतकं खर्चिक होत होतं की ते स्प्रे घेताच येत नव्हते. आता समजा आता पावसाळा आहे, मला पावसाळ्यात स्प्रे घ्यायचा आहे, मी काल शनिवार होता, कालच्या शनिवारी सुद्धा स्प्रे झाला माझा. आणि स्प्रे झाला की ऊसाचं हे जवळजवळ फुटभर उंची वाढतीये. ऊसाला स्प्रेचा खूप आहे, म्हणजे ऊस हा C4 कॅटेगरीमध्ये येतो. आणि C4 म्हणजे काय आहे, कार्बन डायऑक्साईड त्याला जास्त लागतोय, जास्त वेगात ओढतोय आणि तो फास्ट मध्ये हे करतोय, म्हणजे ऑक्सिजन सोडण्याचं प्रमाण पण याचं भरपूर आहे. आणि कार्बन डायऑक्साईड, आता ऊसाचं मेन अन्नद्रव्य काय आहे, म्हणजे आता भरपूर शेतकऱ्यांना किंवा दुकानदार सांगत असतील की NPK मेन अन्नद्रव्य. तसं नाहीये. जर NPK मेन अन्नद्रव्य असतं तर ऊसाचं आपण टाकतोय किती, 4 नाही तर 5 टन खत. ऊस येतोय 100 टन, मग येतंय कुठून हे राहिलेलं 55 टन. ऊस काय घेतोय, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऊस पाण्यातून घेतोय, ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण होतंय तेव्हा ते त्याचं विघटन करून वापरते. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतोय, म्हणून दमट वातावरण असलेल्या एरियाला ऊसाचं उत्पन्न जास्त निघतंय. सांगली, सातारा, कोल्हापूर दमट हवामान, जास्त उत्पन्न. इकडे राजस्थान का 25 टन वाला शेतकरी सत्कारपुरती का, तर ती कोरडं हवामान आहे, तिथं कार्बन डायऑक्साईड वाहून जातो. हा फायदा आहे याचा. जे स्प्रिंकलर लावता दमट वातावरण होते आणि थंड वातावरण राहते पूर्ण. दमट वातावरण आणि मध्यम वातावरण राहते. आता थंडीच्या टायमिंगला मी याला पहाटे चालवणार आहे. ज्यावेळेस आपल्या जमिनीतलं गरम पाणी असतं, जमिनीतलं ग्राउंड वॉटर 25 डिग्री सेल्सिअसला असतं आणि आपल्या बाहेरचं टेम्परेचर येईल 9, 10, 11 पर्यंत. त्या टायमिंगला ज्यावेळेस मी स्प्रिंकलर गरम पाणी मारीन त्यावेळेस इथल्या याचं वातावरण पुन्हा गरम होईल, बरोबर मॅच होईल. एकंदरीत वातावरण मॅच करण्यासाठी याचा बराचसा फायदा होणार आहे. आता याचा फायदा वाढीमध्ये कसा झाला, तुमचा काय अनुभव आलेला आहे? आता स्प्रिंकलरचा मागच्या वेळेस जो प्लॉट तोडला आपण, तो प्लॉट साधारणतः 1 एकर प्लॉट होता, 80 ते 82 टन 8 महिन्यात तो प्लॉट तुटला. तसा बेने प्लॉट माझा 10 महिन्यात तुटायला यायचा, पण स्प्रिंकलरवर असल्यामुळे ते 2 महिने लवकर तोडायला आला. 20-22 कांड्यावर फटकन वाढून आलेला होता. आणि त्याला उत्पन्न किती निघालं होतं? 8 महिन्यातच 80-82 टन आलं उत्पादन निघालं. आणि त्याच्यामधनं वाढ बाजूला काढलं तुम्ही तर कांडी तुम्हाला किती आलं होतं? वाढ साधारणतः 15 ते 20 टन वाढा असेल त्याच्यात. कारण बेने प्लॉटला तोडल्यामुळे वाढ आपण डायरेक्ट वजन करून बेण्याला आल्यामुळे, आणि ते 15 ते 20 टन वाढ काढलं तरी आपलं 60 ते 65 टन 8 महिन्यात काढलं. जर 12 महिन्यात 13 महिन्यापर्यंत तो गेला तर 100 क्रॉस करेल. आणि 100 क्रॉस करणारे जे सगळे शेतकरी आहेत ते सगळे 17-18 महिन्यावाले. म्हणजे आपण ह्या पद्धतीत कमी दिवसात 100 टनापर्यंत जाऊ शकतो. 12-13 महिन्यामध्ये. मग याच्यामध्ये खत व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन सगळं नीट नियोजन राहिलं तुमचं सारखं तर 100% 100च्या वरती. खत व्यवस्थापन खूप कमी लागणार आहे. म्हणजे आता बघा 0.32 1 किलोनी महिन्यात 3-4 किलो द्यायचे, किंवा युरियाची एक बॅग आहे 5-6 किलोनी ती द्यायची आहे. ती पण बॅग सुद्धा 2-3 महिने पुरणार आहे, फक्त ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. ही शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. हो, कारण की शेतकरी काय करतो, आणतो बॅग
निम्मी देतो असं नाही दिलं पाहिजे. नाही तसं 5-5 किलोच्या टप्प्याटप्प्याने दिलं थोडं पाहिजे. थोडं जितकं देईल, जितकं खत डिवाइड करून टप्प्याटप्प्याने देईल तितकं उत्पन्न वाढणार आहे. तर मित्रांनो, याचं पाणी व्यवस्थापन कसं होते त्याबद्दल माहिती पाहू. तर त्याआधी तुमची जी नर्सरी ही कुठे आहे, तुम्ही कोणते कोणते रोप देता त्याबद्दल एक सांगा. शिक्रापूरच्या पावलच्या मध्ये मुखई म्हणून गाव आहे, तिथे नर्सरी आहे. आपण याच्यामध्ये 86-032 265 नवीन आलेले 15-012 13,007 आणि 15-006 ह्या 3 व्हरायट्या नवीन आलेल्या आपण देतो. आणि रसवंतीसाठी माहिती असलेली व्हरायटी जी 31-02 म्हणून आहे, ते आपण व्हरायटीची आपण रोपं बनवून देतो. आपली आता साधारणतः दिवसाची 50-60 हजार रोपं बनवली जातात आणि तेवढी पाठवली जातात. बरं, इतकं मोठ्या प्रमाणात विक्री व्यवस्थापन चाललंय, मागणी पण तितकी लोकांकडनं आहे. तुम्ही असं चांगलं काय देताय लोकांना रोपांमधनं? आम्ही काय करतो, माझे बेने प्लॉट जे लावायचे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगाव संशोधन केंद्र यांचं फाउंडेशनचं बियाणं आणून आपल्या इथं रोपं बनवतो आणि ती रोपं आपल्या प्लॉटमध्ये लावतो. त्याच्यामुळे ती प्रमाणित बियाण्याची, आपल्याकडे जो प्रमाणित बियाणं तयार होतं त्याची रोपं बनवतो. त्याची रोपं बनवली की ती सशक्त निरोगी असतात आणि शेतकऱ्याला, सर्वसामान्य नर्सऱ्यांचं आपल्या याच्यात एवढा फरक पडतो की 10-12 टन उत्पन्न आपल्या रोपांचं सहजगत्या वाढून मिळतं. तुम्हाला यांच्या ओम शिव हायटेक नर्सरी मधनं जर रोपं घ्यायचे असेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. तो फक्त रोपांच्या माहितीसाठी, कृपया करून बाकीची माहिती नका करू, कारण की तो त्यांचा नर्सरीचा नंबर आहे. तर हे जे स्प्रिंकलर केलेलं आहे त्याचा खर्च किती येतो, कुठनं घ्यायचं काय, तर आपण आता माहिती पाहूया. मित्रांनो, यांनी स्प्रिंकलर कशा प्रकारे बसवले, काय कुठनं घेतलं सर? हे आपलं वेल ड्रिप कंपनीचं स्प्रिंकलर घेतलेलं आहे. हे गुजरातला कंपनी आहे त्यांची, तिथून आपण ऑर्डर करून मागवलंय. नारायणगावला त्यांचा डेपो आहे. बरं, कितीला पडलं तुम्हाला एकरी? एकरी आपल्याला साधारणतः हे 40,000 रुपयाला गेले. सगळं गेलं का, म्हणजे पाईप सगळं टोटल? आता बघा, सबमेन सहित. याला काय सबसिडी वगैरे काय? सबसिडी वगैरे सगळं सोडून तसं पकडलं तर 50-55 हजार जाते, पण हे सबसिडी कट करून आपल्याला 40,000 बसते. बरं, याची सिस्टीम कशी येते एकदा समजून सांगा. इथनं खालनं आता ही जी मेन लाईन आली ही आपल्या मेन पाईपलाईनला जोडून आली. ही सबमेनला जोडलेली 1 इंचीची लाईन आहे. याला इथे हे कनेक्ट केलेलं आहे. हे असं हे ओढून काढता येतं. बरं, ड्रीप सारखंच आपल्या. हे ड्रीप सारखं ज्यावेळेस आपल्याला खोलायचंय त्यावेळेस हे बरोबर असं काढता येईल. परत आणि हे बरं सोपं येते. बरं, हे स्टँड विषयी सांगा. आता हे जे स्टँड आहे याला आपण हे 8 फुटाचे 2 स्टँड आहेत. कसं आहे, 2 कसे? हा त्रिशूळ आहे एक, हा स्क्वेअर ट्यूब आहे. बर, आणि इथे एक 4 इंचीची स्क्वेअर ट्यूब आहे. त्याला एक 13चा एक नट लावलेला आहे. आणि वरचा जो आहे तो 8 फुटाचा दुसरा त्रिशूळ आहे. तो हा दोन्ही एका ऍड होतात. म्हणजे आता समजा जर खाली पाय नसेल तर हा स्क्रू काढून वरचं काढून टाकता येतं आणि इथपर्यंत आपल्याला फील्ड आणता येतो. हे डायरेक्ट जोडून ठेवता येतं. आणि बघा मित्रांनो, इथं वरती तुम्हाला दिसतंय का नाही, हे पहा, हा नोझल आहे जिथनं 30 फुटापर्यंत सर्कल मध्ये 30 फुटापर्यंत पाणी मार. बरोबर. साधारणतः तुम्ही 40,000 रुपये खर्च केलेला आहे, पण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल का 40,000 रुपये खर्च करून त्यांचा किती फायदा होईल, तुमचा किती झालाय सांगा? आपण हे 40,000 खर्च केलाय आणि याच्यात आपला जवळजवळ ऊसाचं उत्पन्न फक्त वरून गाभ्यात पाणी गेल्यावर जे उत्पन्न वाढेल 10-12 टन, तेवढं जरी हिशोबाला धरलं तरी आपलं 30,000 रुपयाचं उत्पन्न वाढलं. प्लस मी याच्यात आंतरपिकं केलीत. आंतरपिकाचं मी 50-60 हजार रुपये केलेत. ते याच्या स्वरूपात केलेत, मेथी दाणा टाकून. आणि जो दाण्या मेथीचा बिवड वाढला, त्या बिवडाचा सुद्धा 10-12 टन उत्पन्न मला वाढून मिळणार आहे. म्हणजे फायद्याची गोष्ट इतर शेतकऱ्यांनी पण केलं पाहिजे. आणि मग त्यामुळं पाण्याला ड्रीप ऐवजी तुम्ही स्प्रिंकलर वापरलं तर नक्कीच जास्तीत जास्त फायद्याचं आहे. आता माझं ह्या क्षेत्राला ड्रीप होतं, मी ड्रीप काढून गोळा करून टाकलंय आणि याला स्प्रिंकलर जोडले. खर्चाच्या आणि फायद्याच्या हिशोबाने पाहिलं तर तुमचा एकरी खर्च किती होतो आणि तुम्ही कसा खर्च पकडता, इतर शेतकऱ्यांनी कसा पकडला पाहिजे? म्हणजे पूर्ण ऊसाचे पूर्ण एकरी शेवटपर्यंत जातपर्यंत ऊसाचा जवळजवळ आता माझा एकरी खर्च म्हणजे ऊसाच्या शेतीच्या भाड्यासकट जर धरला, तसं सगळ्या शेतकऱ्यांनी धरला पाहिजे. शेतीच्या भाड्यासकट जर धरला तर खत व्यवस्थापन, भाडं, पाणी देणे असं सगळं पकडलं तर आपण 80,000 पर्यंत खर्च आपल्याला होतो. इतर शेतकऱ्यांनी पण हे सर्व म्हणजे गड्याचं, जमिनीच्या भाड्याचं, पाण्याच्या भाड्याचं, लाईट बिलाचं, किंवा तुम्ही त्याचं बांधाला कोणती औषधं मारणार आहेत ते, हे सगळा टोटल खर्च
1 एकरासाठी धरला पाहिजे. म्हणजे शेती न करता शेती एक व्यवसायाच्या स्वरूपातच त्याचा हिशोब केला पाहिजे, तरच शेती परवडेल. म्हणजे आपण काय करतोय आणि आपल्याला किती थोडंफार बदल करून उत्पन्न कसं वाढवता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुमचा ऊस तर शक्यतो तुमच्या नर्सरीमध्ये जातो बेण्याला. हा. कधीतरी तुमचा कारखान्याला जर ऊस गेला असेल ना, हा. कधी गेला होता काय? आता गेल्या वर्षी माझं एक क्षेत्र आहे जिथं रोड जास्त पाऊस झाल्यामुळे रोड उपळला आणि तिथं ट्रॅक्टर जाऊ शकले नाही. मग तो ज्यावेळेस रोड पुन्हा मोकळा झाला, पाऊस थांबला, मग दिवाळीच्या पुढे कारखान्याला तो गेला. तर त्याच्यात साधारणतः मला 2 महिने 3 महिने प्लस झाला. म्हणजे जो 8-9 महिन्याला ऊस तोडायचा होता तो 12-13 महिन्यावर तोडायला लागला. 13 महिन्याचा ऊस कारखान्याला गेला. हा. तर उत्पन्न किती झालं होतं तुम्हाला 13 ते महिन्यात साधारणतः 110 टनापर्यंत उत्पन्न निघालं होतं प्रति एकरी? 13 महिन्यात. 13 महिने. म्हणजे असं नीट नियोजन केलं तर 80,000 खर्च होतो, पण आपल्याला उत्पन्न पण त्याच पटीत मिळतं. हो, उत्पन्न चांगलं मिळतं. तर सर, खूप चांगली माहिती दिली आपल्याला, तर त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही या स्प्रिंकलरचा उपयोग करा, आपल्या ऊसाचं उत्पादन वाढवा. धन्यवाद.